हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं हातकणंगले तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। याच्या अध्यक्षस्थानी साजणीचे सरपंच शिवाजी पाटील होते। गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग हा हुकुमशाही पद्धतीनं लादला जात आहे। शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोग मागितला होता। बदल्यात शक्तीपीठ महामार्ग दिला अशी कोणतीही मागणी नसताना हुकुमशाही पद्धतीनं लादलेल्या या निर्णयाविरोधात लोकशाही पद्धतीनं शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी केलं। यावेळी 20 जणांची निमंत्रण समिती नेमण्यात आली। याचबरोबर या बैठकीत 19 मार्चला हातकणंगले इथं कोल्हापूर ते सांगली महामार्ग रोखण्यासह विविध ठराव करण्यात आले। यावेळी बोलताना गिरीश फोंडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून याला तीव्र विरोध असून हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावे या रस्त्यामुळे बाधित होणार आहेत। यासाठी लोक चळवळ उभी करावी लागेल। वेळप्रसंगी प्लॅन बी आणि गनिमी कावा करावा लागेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। याप्रसंगी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी जंबू चौगुले, केडी पाटील, नितीन मगदूम, फी.एम. पाटील, राजेश पाटील, कृष्णात पाटील, अशोक पाटील, शिवाजी कांबळे, शिवगोंडा पाटील आदी उपस्थित होते।